उदयपूर आणि माउंट आबू फिरण्यासाठी फक्त आणि फक्त 3 दिवसांची गरज आहे. जर आपण उदयपूरचं आणि माउंट आबूचं साईट सीन करणार असू तर. मित्रांनो, उदयपूर ओळखलं जातं लेकसाठी आणि माउंट आबू ओळखलं जातं त्याच्या नेचरसाठी. सर्वात बेस्ट पॉईंट हा आहे की ह्या दोन्ही शहरांपर्यंत ट्रेन येतात. तर आपण हा प्लॅन उदयपूर आणि माउंट आबू या दोन्ही ठिकाणांपासून सुरू करू शकतो. या व्हिडिओमध्ये या प्लॅनची सुरुवात आपण उदयपूरवरून करू. आणि हो, उदयपूरमध्ये एअरपोर्ट पण आहे, तर तुम्ही तेही यूज करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही उदयपूरला पोचल्यावर टूर रिप्रेझेंटेटिव्ह पिकअप करायला येईल आणि तिथून तो तुम्हाला घेऊन जाईल हॉटेलसाठी. हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्ही चेक इन करून घ्या आणि फ्रेशन अप व्हा, कारण आज आपल्याला उदयपूरच्या काही प्लेसेसना व्हिजिट करायची आहे. आणि तुम्ही अजूनपर्यंत लंच केला नसेल तर साईट सीनच्या आधी लंच करून घ्या, कारण फिरण्यासाठी एनर्जीची गरज लागणार आहे. आता सर्वात पहिलं आपण व्हिजिट करणार आहोत उदयपूरच्या सिटी पॅलेसला. पण मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा की सिटी पॅलेसपर्यंत म्हणजे जो मेन गेट आहे तिथपर्यंत गाडी येत नाही. कार तुम्हाला आधीच उतरवेल आणि तिथून तुम्हाला 5 मिनिटाचं वॉक करावं लागेल. इथे एंट्री तिकीट घेऊन झाल्यावर तुम्ही आत प्रवेश करणार या भव्य महलमध्ये, जो बनवला गेला आहे 1559 मध्ये महाराणा उदयसिंग द्वितीय यांनी. तुम्हाला हा पॅलेस फिरण्यासाठी 1 ते 1.5 तास लागेल, ज्यामध्ये तुम्हाला इथला इतिहास पण कळेल. आता ह्यानंतर आपल्याला जायचे आहे जगमंदिरकडे. त्याची तिकीट तुम्हाला सिटी पॅलेसच्या बाहेरच मिळून जाईल. तिकीट काउंटरपासून 5 मिनिटाचं वॉकिंग केल्यानंतर तुम्हाला हा एक पॉईंट लागेल, जिथून तुम्हाला जगमंदिरसाठी बोट करायची आहे. मित्रांनो, ही बोट राईड खूपच मस्त आहे. तुम्ही ही अवश्य करा, कारण इथला व्ह्यू पॉईंट एकदम टॉप लेवलचा आहे. त्यामुळे ही तुम्ही बिलकुल मिस करू नका. ही बोटिंग होणार आहे पिचोला लेकमध्ये, जी की उदयपूरची सर्वात सुंदर लेक आहे. इस जगमंदिरमध्ये तुम्ही 30 मिनिटं स्पेंड करा. आणि हो, ह्यावाल्या एरियामध्ये आवर्जून फोटो काढा, कारण इथे जबरदस्त फोटो येतात. आणि मग इथूनच पुढे आपण बोट करून सिटी पॅलेसमध्ये जाणार आहोत. या दोन्ही प्लेसेस फिरण्यासाठी तुम्हाला 3 तास अवश्य लागणार. यानंतर जगदीश्वर मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेऊ. दर्शन झाल्यानंतर आपण लंच करू, ज्यामुळे आपली एनर्जी बनून राहील, कारण आपल्याला अजूनही प्लेसेस व्हिजिट करायच्या आहेत. लंच नंतर आपण भेट देण्यासाठी जाणार आहोत बागोर की हवेली. इथे जाण्यासाठी आपल्याला मंदिरपासूनच पुढे 6 ते 7 मिनिटाचं वॉकिंग करून जावं लागणार आहे. मित्रांनो, ही जागा एक्सप्लोर करायला तुम्हाला 30 मिनिटं लागतील. आणि ह्याच्या बाजूलाच आहे गणगौर घाट. ह्या जागेवरून पिचोला लेकचा व्ह्यू फोटोजेनिक आहे. इथे खूप सारे कपल प्री वेड शूटला येतात. इथून पुढे आपण भेट देणार आहोत सैरोंकी बारी ह्या प्लेसला. मित्रांनो, असं म्हणतात की ही जागा बनवली आहे कारण त्यावेळच्या महाराणीची जी इच्छा होती की ह्या जागेमधून त्यांना 12ही महिने पावसाची फील यावी, त्यामुळे त्यावेळच्या राजांनी ही जागा बनवली. आता ह्यापुढे आपण जाणार आहोत फतेहसागर लेकला. ही लेक खूप मोठी आहे. इथे बोटिंग पण करू शकता. मित्रांनो, आता आपण हॉटेलमध्ये येऊन रेस्ट करायचे. तुम्हाला हॉटेलमध्ये डिनर सर्व केला जाईल. नेक्स्ट डे हॉटेलमधून ब्रेकफास्ट करून हॉटेलमधून आपण चेकआउट करू. त्यानंतर सज्जनगड मान्सून पॅलेसला आपण भेट द्यायची. ह्या पॅलेसला फोर्ट देखील बोलले जाते, कारण ते माउंटनवर आहे. या पॅलेसमधून अरावली हिल्सचा खूप सुंदर व्ह्यू पॉईंट मिळतो. मित्रांनो, ह्या ठिकाणी 5 मिनिटं शांतीने आवर्जून बसा, कारण डोंगरामधून येणारी हवा तुम्हाला एकदम शांत करेल. इथून पुढे आपण निघू माउंट आबूला. याचं जे डिस्टन्स आहे ते आहे 4 तासांचं. इथे पोचल्यावर आपण हॉटेलमध्ये चेक इन करून रेस्ट करू. मित्रांनो, आज टूरचा 3रा दिवस आहे. आज आपण माउंट आबूमधील प्लेसेस व्हिजिट करणार आहोत, ज्यामध्ये येईल नक्की लेक. इथे सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही भेट देऊ शकता. त्यानंतर अधर देवीचे मंदिर. इथला जो टायमिंग आहे तो आहे 8 ते 6 संध्याकाळचे. त्यानंतर देलवरा मंदिर सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत व्हिजिट करू शकता. यापुढे गुरु शिखरला भेट देणार आहोत, ज्याचा टायमिंग आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 6:30. आणि हे सर्व झाल्यावर आपला ड्रॉप असेल अबरोड स्टेशनला. या टूरमध्ये आपला 1 नाईटचा स्टे असणार आहे उदयपूर आणि 1 नाईटचा स्टे असणार आहे माउंट आबूमध्ये. टूरच्या सुरुवातीपासून ते एंडपर्यंत प्रायव्हेट व्हेकल बरोबर असेल.
मित्रांनो, आता मी जी प्राईस सांगणार आहे ती 4 लोकांच्या ग्रुपची असेल, ज्यामध्ये तुम्हाला स्टेसाठी 2 रूम देखील मिळणार आहेत. तर ह्या टूरची जी प्राईस असेल ती आहे प्रत्येकी ₹6,066 आणि ह्या प्राईसमध्ये हॉटेलमध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट आणि डिनर देखील मिळेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा आणि जर तुम्हाला चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि हो, जर काही विचारायचं असेल तर कमेंट करून नक्की विचारा, आम्ही तुमची नक्की हेल्प करू. तर मित्रांनो, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.